नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, तुमच्या लाडक्या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीचे कुरकुरीत सोयाबीन कबाब, तेही आपल्या लाडक्या चुलीवर। चुलीचा तो धूर आणि मातीचा सुगंध कबाबाला एक वेगळीच चव देतो। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी एक मातीचं भांड घेतलेलं आहे, त्यामध्ये मी सोयाबीन घेतलेले आहेत। सर्वात आधी आपण सोयाबीन गरम पाण्यात भिजवून घेणार आहोत। सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजून झालेले आहेत, मस्त असे भिजलेले आहेत। आता इथे आपण सगळे पाणी असं पिळून घेणार आहोत। सोयाबीन असं पूर्ण कोरडं झाले पाहिजे। मस्त असं आपलं सोयाबीन कोरडं झालेलं आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सोयाबीन जाडसर वाटून घेणार आहोत। सोयाबीन जाडसर वाटून झालेलं आहे, ते आता एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत। पहा किती मस्त असं सोयाबीन आपलं जाडसर वाटून झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा बेगडी मिरची, 1 वाटी कांदा, थोडं चवीनुसार मीठ, त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा बेसन पीठ घालून हे सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहोत। यामध्ये पाणी थोडंही वापरलेलं नाहीये। आता त्यावरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून पूर्ण एकजीव करून त्याचे छोटे छोटे कबाब तयार करून घेणार आहोत। मस्त आपले कबाब तयार झालेले आहेत। आता इथे मी चुलीवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। आता मस्त आपलं असं तेल इथे गरम झालेले आहेत। तयार झालेले कबाब यामध्ये एक एक सोडून मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत मस्त असं तळून घेणार आहोत। बघा आपला कबाब छान सोनेरी रंगावर तळून तयार आहे। चुलीच्या जाळावर कबाब तळताना जो खमंग वास येतो ना, तो खरोखरच लाजवाब असतो। इथे मी सगळे कबाब तळून घेणार आहे। ही रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे। तर तयार आहेत आपले गरमागरम चुलीवरचे सोयाबीन कबाब। ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका गावरान रेसिपी सोबत। धन्यवाद।